जय गजानन श्री गजानन पूजेविधी चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। भक्तांनो, आयुष्यात संकट कधी आणि कोणत्या रूपात येईल हे कुणालाच सांगता येत नाही, पण संकटाच्या त्या क्षणी जर मनापासून घेतलेलं श्री गजानन महाराजांचं नामस्मरण आपल्या सोबत असेल तर मनाला एक वेगळाच आधार मिळतो। आज आपण असाच एक हृदयस्पर्शी अनुभव ऐकणार आहोत। आजचा अनुभव आहे तो नयना डहाके, राहणार कारंजा लाड, जिल्हा वाशिम यांनी लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केलेला हा अनुभव आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या अनुभवाला। देवी नवरात्रीतील ऑक्टोबर 2005 सालचा एक सोमवार, या दिवसाची आठवण माझ्या आयुष्यात कायमची कोरली गेली। त्या काळात मला अत्यंत गंभीर आजाराने ग्रासलं होतं। मला ॲप्लास्टिक ॲनिमिया हा दुर्मिळ आजार झाला होता। आजाराची परिस्थिती गंभीर होती। मृत्यू म्हणजे काय असतो आणि मरणाच्या वेळी मनाची अवस्था कशी होते याची जाणीव मला होऊ लागली होती। डॉक्टरांनीही परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं होतं। अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीच्या मनात भीती निर्माण होणं साहजिकच आहे, पण माझ्या मनात मात्र एक वेगळी श्रद्धा होती। श्री गजानन महाराजांवर अढळ विश्वास। माझ्या मनात श्रींचं नामस्मरण सुरू होतं। श्री गजानन महाराज मला या संकटातून वाचवा हीच प्रार्थना माझ्या मनात होती। भक्तांनो, संकट अजून संपलेलं नव्हतं। एकदा माझा ऑटोमधून अपघात झाला। ऑटोमध्ये बसलेले असताना माझ्या मनात श्री गजानन महाराजांचं नामस्मरण सुरू होतं आणि माझ्या मुखातून शब्द बाहेर पडत होते, श्री गजानन, जय गजानन, मला वाचवा देवा। आणि अचानक ऑटोला अपघात झाला। क्षणात सगळं वातावरण बदललं। अपघाताची परिस्थिती पाहून आजूबाजूचे लोकही घाबरले। ऑटोची अवस्था पाहून अनेकांना वाटलं की आत बसलेल्या व्यक्तीचं काय झालं असेल, पण जेव्हा ऑटोमध्ये पाहिलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। मला काहीही झालं नव्हतं। इतक्या मोठ्या अपघातातून मी सुरक्षित बाहेर आले होते आणि या प्रसंगाने माझ्या मनातील श्री गजानन महाराजांवरील श्रद्धा आणखी दृढ झाली। महाराजांनी वाचवलं। त्या क्षणी माझ्या मनात एकच भावना होती, माझ्या श्री गजानन महाराजांनी मला वाचवलं। अपघाताच्या वेळी माझ्यासोबत असलेली मंडळीही सुखरूप वाचली। आजूबाजूला उपस्थित असलेले लोक या घटनेने आश्चर्यचकित झाले, कारण अपघाताची परिस्थिती पाहता सगळ्यांना भीती वाटली होती, पण सर्वजण सुरक्षित होते। माझ्या मते हे सर्व श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळे घडलं आणि म्हणून श्रींचं नामस्मरण माझ्यासाठी आधार बनलं। भक्तांनो, आयुष्य म्हणजे नेहमी सुखाचा प्रवास नसतो। कधी आजार येतो, कधी अपघात होतो, कधी आर्थिक संकट येतं, कधी कुटुंबावर मोठं संकट येतं। अशा वेळी मन खचून जातं, पण देवावरची श्रद्धा मनाला पुन्हा उभं करते। माझ्या कुटुंबालाही श्री गजानन महाराजांवर अपार श्रद्धा होती। आई वडील श्रींची भक्ती करत होते। भाऊ बहिणीचीही श्री गजानन महाराजांवर श्रद्धा होती। या श्रद्धेमुळे संकटाच्या काळात मला मानसिक आधार मिळत होता। या अनुभवातून आपल्याला एक सुंदर गोष्ट समजते, नामस्मरण म्हणजे केवळ शब्द उच्चारण नाही। नामस्मरण म्हणजे संकटाच्या वेळी आपल्या मनाला आधार देणं। जेव्हा मन घाबरतं तेव्हा गणगण गणात बोते असं म्हणताना मनाला शांतता मिळते। श्री गजानन महाराजांवर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांसाठी त्यांचं नाव म्हणजे विश्वास, त्यांचं नाव म्हणजे आधार, त्यांचं नाव म्हणजे संकटाच्या काळातील धीर। म्हणूनच या भक्तानेही आपल्या कठीण काळात श्रींचं नामस्मरण सोडलं नाही। भक्तांनो, हा संपूर्ण अनुभवाकडे आपण श्रद्धेच्या दृष्टीने पाहू शकतो, पण त्याचबरोबर आजारपणात डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे। देवावर श्रद्धा ठेवताना आपल्या परीने प्रयत्न करणंही आवश्यक आहे। या भक्ताच्या आयुष्यात आजारपणाचं संकट आलं, मृत्यूची भीती निर्माण झाली आणि त्यानंतर अपघाताचाही प्रसंग आला, पण या प्रत्येक प्रसंगात त्यांच्या मनात श्री गजानन महाराजांचं नाव होतं। हीच या अनुभवाची सर्वात मोठी गोष्ट आहे। भक्तांनो, आपल्या आयुष्यातही कधी ना कधी संकट येतात। कधी आपल्याला वाटतं आता यातून बाहेर कसं पडायचं, पण अशा वेळी मन शांत ठेवा, आपले प्रयत्न सुरू ठेवा आणि आपल्या श्रद्धेनुसार देवाचं नामस्मरण करा।
जर तुमचीही श्री गजानन महाराजांवर श्रद्धा असेल तर मनापासून म्हणा, हे श्री गजानन महाराज, माझ्या आणि माझ्या कुटुंबावर सदैव आपली कृपादृष्टी राहू दे. आजचा हा अनुभव तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गण गण गणात बोते लिहायला विसरू नका. धन्यवाद.